तुम्ही मंत्री होतात, मंत्री असताना आणि आता आमदार असताना कामामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? काय फरक पडलाय? एक आहे की चळवळीच्या माध्यमातून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत होतो. राज्याचा अध्यक्ष होतो. राजू शेट्टी खासदार होते आणि एक मतानं संघटनेच्या माध्यमातून मला मंत्रिपदाची नाव सुचवलं गेलं आणि संधी मिळाली. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मला काम करता आलं. एक शिस्तप्रिय मुख्यमंत्री म्हणून मला जवळून त्यांना पाहता आलं आणि त्यांचा कामाचा झपाटाही मला पाहता आला. रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेस तोपर्यंत त्यांच्या मिटिंगा चालायच्या. कधी कधी आम्हाने 12ला बोलवलं म्हणजे आम्हाने भेटायला 3 वाजायच्या, 4 वाजायच्या. पण 3-4 वाजता सुद्धा त्यांचा उत्साह खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगा असायचा. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आला की ते निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्हाने बोलवून घ्यायचे की बाबा आता सोयाबीन खरेदी करायचं आहे. अतिरिक्त सोयाबीनाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, पण गोडाऊन ठेवायला जागा नाही. सदाभाऊ आता ह्याच्यावर काय करायला पाहिजे? आम्ही म्हटलं की नोंदणी ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्या शेतकऱ्यांना तेवढं आपण अनुदान देऊन टाकू. क्विंटलला 1,000 रुपये, 1,500 रुपये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अनेक मुख्यमंत्री बघितले, प्रचंड अभ्यासू असणारा, त्याला गावगाड्यातल्या भाषेत अगदी चौकस बुद्धीचा व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडं खऱ्या अर्थानं पाहिल. आणि त्यांनी अनेक निर्णय त्या काळामध्ये म्हणजे दुष्काळ पट्ट्यामध्ये प्रधानमंत्री सिंचन योजनेतनं पाण्याच्या योजना असतील, जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, तो स्वतः रानोमाळ पळत राहिले. स्वतः हातामध्ये कुदळ टिकव घेऊन काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना शेतकऱ्यांना प्रोत्साहित खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये करत होते. आणि म्हणून मी मंत्री झाल्यावर माझ्याकडे पाणी पुरवठा खातं होतं, कृषी खातं होतं, पणन खातं होतं. त्याच्यामध्ये अनेक आम्ही चांगले निर्णय घेतले. मार्केट कमिटीमध्ये मताचा अधिकार शेतकऱ्याला असेल, भाजीपाला नेमणमुक्तीचा निर्णय असेल, गाव तिथं पिण्याचं पाणी देण्याचा निर्णय असेल, अशा अनेक निर्णय त्या काळामध्ये घेतलं. माझं मंत्रिपद संपलं, नंतर नवं सरकार आलं, पण त्या सरकारमध्ये आम्ही सरकार बनवू शकलो नाही. नंतर माझी आमदारकी संपली. मी आहे हे शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन तवाही काम करतो, नंतरही काम करतो. पण ताई एक आहे की मला कधी मंत्री झालो म्हणून कुठंतरी असा हवेत मी गेल्यासारखा राहिलो नाही. त्यावेळी मी लोकांच्यात मिसळायचं. माझ्या गाडीमध्ये मी पाऊल ठेवायच्या अगोदर गाडी फुल झालेली असेल, मग मी मोटरसायकलीवर सुद्धा बसत होतो, दुसऱ्याच्या गाडीत जाऊन सुद्धा मी बसत होतो. त्यावेळी काही कार्यकर्ते म्हणायचे, अरे भाव असणार आहे, खाली उतरा. मी म्हणायचा नाही, बसून दे. त्याला वाटतंय मंत्र्याच्या गाडीत मी बसलो. शेवटी याच माणसाने आज सदाभाऊला इथे केलं. मला ताई बंगला दिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्या बंगल्यावरचं रेशनिंग मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत दादांना सांगितलं तर की सदाभाऊच्या बंगल्याचं रेशनिंग तुम्ही भरायचं महिन्याला. आणि दादा एकदा गमतीनं मला म्हणले, सदाभाऊ माझं रेशनिंग 70-80 हजाराचं होतंय महिन्याला आणि तुमचं 1.5-2 लाखाचं होतंय. त्यावेळी मी म्हटलो, दादा 30 वर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला खायला घातलंय. त्याला वाटतंय की बांधावरचा गडी आता मंत्री झाला, आपण एकदा कसा बंगला मंत्र्याचा असतो बघायला जाऊ. माझ्याकडे अनेक कार्यकर्ते शेतकरी मुक्कामला असायचे. रोज 100-150 लोक जेवायला होते. मी हॉलमध्ये सतरंजीवरती झोपायचा. सगळे बेडवर कार्यकर्ते हे गावगाडीतले झोपलेले असायचे. याचं कारण, अरे माझी माणसं आहेत, त्यांना मंत्र्याच्या बंगल्यात झोपलं पाहिजे, जेवलं पाहिजे. तो गावाकडे गेला की सांगतो की मंत्र्याच्या बंगल्यात झोपून आलोय, जीवन आलोय. त्यानं कवा राहायचं मंत्र्याच्या बंगल्यात? आणि म्हणून मला मंत्रीपद गेल्यावर काही असं काहीतरी आपलं गेलंय असं वाटत नाही. पुन्हा मला काही कालानंतर देवाभाऊने मला आमदार केलं. परत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कामाला लागलो. आता मी मगाशी मंत्रालयात गेलो तो 2-4 ठिकाणी मंत्रीच नव्हतं. तिथले आपलं बोलताना गड्यांना म्हटलं, अरे काय तुमचं मंत्री ना ते मंत्रालयात त्यांनी बसायला पाहिजे. आम्ही बसायला तयार आहे, पण म्हटलं आम्हाने मंत्री करीना ती. जे बसायला तयार आहे ती मंत्री नाही, जे बसायला तयार नाही ती म्हटलं मंत्री आहे. त्यामुळं मंत्र्यांनी सुद्धा सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस
मंत्रालयामध्ये बसून राहिलं पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काय प्रश्न आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. माझा नियम होता त्यावेळी, मी सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मी माझ्या केबिन अजिबात सोडत नव्हतो. अनेक आमदार लोक भेटायला यायचे, अनेक लोक भेटायले. माझ्या खात्याचा प्रश्न नसला तरी भेटायले. मी त्याला पत्र द्यायचा, त्याच्यावर रिमार्क करायचा, कलेक्टरला फोन लावायचा, ग्रामसेवकला लावायचा, तलाठ्याला लावायचा. अलीकडं मंत्री ग्रामसेवक त्याला खाली फोन लावायचे की स्टेटस कमी होतोय म्हणतील. अरे असं नाही, गावगाड्यातल्या माणसाच्या दृष्टीनं मंत्र्यानं ग्रामसेवकला फोन लावला. लय मोठं काम आहे ते. शेवटी तो अपेक्षेनं आशेनं आलेला असतो.